आजकाल गाड्यांचं ऍक्सिडेंटचं प्रमाण जरा जास्तच वाढलेलं दिसते. तसंच संध्याकाळच्या टायमिंगला लग्न घरी ना हळदीचा कार्यक्रम होता. सुरुवातीला सगळे म्हणजे जेवायला बसले, पण एंड असा होईल असं वाटलं नव्हतं. नमस्कार मित्रांनो, मी यश पवळे. 1-2 दिवसावरच आपल्या वस्तीवर एक लग्न होतं. त्या आधी केसांचं परबन जरत झालं. मग सूरजला घेतलं आणि म्हणलं चल पहिलं मंचरला जाऊन कटिंग करून येऊ. जाता जाता वाटतच आम्हाला हा भयानक ऍक्सिडेंट झालेला दिसला. आणि मग आता त्या ट्रकला क्रेनच्या साह्याने सरळ करत होते. इकडे ना आपण 3-4 महिन्यापूर्वी ना पोल्ट्रीला दरवाजे बसवले होते. तर आता त्याच दरवाज्यांना ना सिमेंट लावायला आज मुहूर्त भेटलाय. बरं, आम्ही अशी घरची माणसं आहेत ना की आम्ही ना सगळी कामं घरच्या घरीच करायला बघत होतो. विषय असा आहे की ही कामं करायला ना आम्ही बोलू पण कोणाला तरी, पण ही नाही थोडी कामं करण्यासाठी कोणी येत पण नाही, दिवस वाया घालवाय. त्यापेक्षा ही कामं आपणच करायची, आपल्यात काय कमी केलंय. मग संध्याकाळच्या टायमिंगला वस्तीवरच्याच लगीन घरी गेलो. त्यांच्याकडून आलं आपल्याला संध्याकाळचं जेवायचं आमंत्रण. आणि आता सध्या मे महिना आहे आणि या महिन्यात तर कधी पाऊस पडत पण नाही आणि आता पावसाचे दिवस चालू, त्यामुळे इकडे जेवणाचा कार्यक्रम पटपटा चालू होता. आणि इकडे आम्ही सगळे पोरच राहिलो होतो आणि आमचं सगळ्यांचं चाललं होतं की सगळ्यात शेवटला बसू आपण. शेवट आम्ही जेव्हा बसलो ना तेव्हा नेमकी पाऊस चालू झाला. त्यात आम्हीच सगळ्यात लेट बसलो होतो आणि त्यात आम्हाला भूक पण लय लागली होती. मग इथं काय पोरांना फार उभं राहू खायला लागलं. कार्यक्रम सगळा व्यवस्थित चालला होता, पण या पावसाने सगळा गोळ करून टाकला. बरं झालं पाहुणे तरी जेवण गेलती सगळी. आता इथं परिस्थिती काय, ज्यांना जिथं जागा भेटेल ना तिथं जाऊन बसून खात होते, कारण की इथं बाहेर पाऊस एवढा चाललाय तिथं बसू पण शकत नव्हतं कोणी. त्यात या पावसात पेशंटचा अवघड नाहीलाच असतो, त्याचा पाय पण मोडलेला आहे, त्यामुळे त्याला भिजत यायला लागली.